तुम्ही कितीही पैसे कमवा, पण जर त्या पैशांची योग्यपणे वाढ करू शकत नसाल, तर तुम्ही खरी संपत्ती म्हणजेच वेल्थ निर्माण करू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसे कसे वाढवायचे याबद्दल एक वेगळा आणि डेटा आधारित दृष्टिकोन देणार आहे. सर्वप्रथम अगदी बेसिक पासून सुरू करूया. समजा तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवता. ही गुंतवणूक सलग 30 वर्षे चालू ठेवता. जर तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी 8%चा परतावा मिळत असेल, तर तुम्ही जवळपास 1.5 कोटीची संपत्ती निर्माण करू शकता. पण हाच पैसा जर 12% ने वाढला, तर तुमची संपत्ती 1.5 कोटीहून तब्बल 3.5 कोटी होऊ शकेल. आणि जर हा वाढीचा दर 14% असला, तर हीच संपत्ती 5.5 कोटी पर्यंत असू शकते. यातूनच आपल्याला काय समजते? एकच गोष्ट, तुमची पैशांची वाढ किती वेगाने होते यावर तुमची अंतिम संपत्ती अवलंबून असते. आता प्रश्न असा आहे की 8%, 12% किंवा 14% परतावा कोण ठरवतो? याचे उत्तर आहे, तुम्ही तुमचे पैसे कुठे आणि किती प्रमाणात गुंतवतात ते ठरवते. फायनान्शियल लँग्वेज मध्ये यालाच म्हणतात ऍसेट अलोकेशन किंवा ऍसेट क्लास. तुम्ही कोणत्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक करता हेच ठरवते की तुमचे पैसे किती वेगाने वाढतील आणि भविष्यात तुमच्याकडे किती संपत्ती निर्माण होऊ शकते. अनेक लोक जास्त परताव्याच्या मोहात अंधपणे कुठेही पैसा गुंतवतात, पण अशा ठिकाणी पैसा वाढण्याऐवजी बुडण्याची शक्यता जास्त असते. मला दररोज अनेक गुंतवणूकदारांचे ईमेल्स येतात ज्यांनी चुकीच्या ठिकाणी पैसे अडकवले आहे. त्यामुळे तुम्ही त्या चुका करू नये हीच माझी इच्छा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेटाच्या आधारे योग्य गुंतवणूक कशी करावी ही समजावून सांगणार आहे. तसेच 3 महत्वाच्या गुंतवणूक वर्गाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या गुंतवणूक वर्गापासून. भारतीय स्टॉक मार्केट. भारतीय शेअर बाजार अनेक आव्हानांमधून जात आहे. बाजारात अस्थिरता आहे, गुंतवणूकदारांमध्ये चिंता आहे आणि अनेकांना पुढे काय होईल याची काळजी वाटत आहे. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही, तर योग्य माहिती आणि स्पष्टता असणे महत्वाचे आहे. माझ्या स्क्रीनवर तुम्ही निफ्टी 50च्या मागील 35 वर्षांचा डेटा पाहू शकत असाल. या कालावधीत निफ्टी 50 तब्बल 86 पटीने वाढलाय. वार्षिक चक्रवाढ परतावा म्हणजे CAGR विचारात घेतला तर 13.2% इतका मजबूत परतावा मिळाला दिसतो. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की या 35 वर्षांत मार्केट कधीच खाली गेला नाही का? नक्कीच गेला, आणि अनेक वेळा 30, 35 किंवा अगदी 40% पर्यंत घसरण झाली आहे. आज ज्या 10 ते 15% घसरणीबद्दल बोलत आहेत किंवा घाबरत आहेत, त्या इतिहासाच्या तुलनेत फार छोट्या आहेत. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना घाबरण्याची आवश्यकता नाही. आता शेअर बाजारातील आणखी एक महत्वाचा भाग समजून घेऊया. मिड कॅप कंपन्या. मागील 20 वर्षांचा डेटा पाहिला तर लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप या सर्व श्रेणीमध्ये मिड कॅपने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. मिड कॅप इंडेक्स सुमारे 14.6%चा वार्षिक परतावा देऊन बसला आणि तो जवळपास 15.3 पटीने वाढलाय. डिस्क्लेमर, हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती गुंतवणूक सल्ला समजू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घेणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा की मिड कॅप हा एक प्रकारचा स्वीट स्पॉट आहे. या कंपन्या खूप मोठ्याही नसतात आणि खूप छोट्याही नसतात. त्यामुळे वाढीची क्षमता चांगली असते आणि जोखीमही तुलनेने संतुलित असते. हा मुद्दा तुमच्या लक्षात ठेवा, कारण तो भविष्यातील गुंतवणुकीसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेऊया. शेअर बाजारात गुंतवणूक नेहमी दीर्घकाळासाठी करावी का? जर तुम्ही 1 दिवसासाठी गुंतवणूक केली तर पैसे गमावण्याची शक्यता 46% पर्यंत असते. जर तुम्ही 1 महिन्यासाठी गुंतवणूक केली असेल तर पैसे गमावण्याची शक्यता 39% पर्यंत राहते. आणि जर तुम्ही 3 महिन्यासाठी गुंतवणूक केल्यास जोखीम लक्षणीय प्रमाणात कमी होते. म्हणूनच गुंतवणुकीचा कालावधी जितका मोठा असेल तितकीच यशस्वी होण्याची शक्यता वाढते. माझ्या मते किमान 3 वर्षांची कालावधी असावी, पण प्रत्यक्षात ते देखील कमी आहे. आणखी एक महत्वाचा डेटा पाहूया. भारतीय शेअर बाजारात तुम्ही किमान 7 वर्षांची गुंतवणूक करून राहिला तर 10% पेक्षा जास्त परतावा मिळवण्याची शक्यता 85% पेक्षा जास्त वाढते. म्हणजेच इतिहास आपल्याला स्पष्टपणे सांगतो की संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर बाजार चांगले फळ देतो. आता पुढचा प्रश्न येतो, शेअर बाजारात किती पैसा गुंतवावा? समजा तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये वाचवू शकता. आता या 10,000 पैकी किती रक्कम अशी आहे जी तुम्ही पुढील 7 वर्षांसाठी पूर्णपणे विसरू शकता? हा प्रश्न स्वतःला विचारा. प्रत्येक व्यक्तीचे उत्तर वेगळे असू शकते. कदाचित तुम्ही म्हणाल की पूर्ण 10,000 रुपये मी 7 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो, तर ते उत्तम आहे. पण जर तुम्ही म्हणत असाल की यातील 5,000 मला 2 ते 3 वर्षानंतर घरासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर उद्दिष्टासाठी लागतील, तर ती रक्कम बाजारात गुंतवू नये. एक साधा नियम लक्षात ठेवा, ज्या पैशांची गरज तुम्हाला पुढील 7 वर्षांत पडणार नाही तेच पैसे शेअर बाजारात गुंतवणूक करा. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण अनेक लोक बाजारात परतावे पाहून गुंतवणूक करतात, पण त्यांना पैशांची गरज अचानक पडल्यावर तोटा सहन करून त्यांना गुंतवणूक काढावी लागते. मी रोज शेअर बाजाराचा अभ्यास करतो. मला हवे तर मी तुम्हाला अनेक आकर्षक संधी सांगू शकतो, पण माझे उद्दिष्ट फक्त पैसे कमवण्याची गोष्ट सांगणे नाही, तर योग्य आणि जबाबदार सल्ला देणे आहे. डेटा स्पष्ट सांगतो की भारतीय
भारतीय शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी किमान 7 वर्षांच्या गुंतवणूक कालावधी ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही हा संयम ठेवला तर संपत्ती निर्माण करण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. आता पुढचा प्रश्न येतो. समजा तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवता आणि ही संपूर्ण रक्कम तुम्हाला 7 वर्षांसाठी लागणार नाही, तर याचा अर्थ असा होतो का की संपूर्ण 10,000 फक्त शेअर बाजारातच गुंतवावे? उत्तर आहे नाही. ही अनेक गुंतवणूकदारांची सर्वात मोठी चूक असते. कारण तुम्ही तुमचे सर्व पैसे एकाच गुंतवणूक वर्गात टाकले तर कदाचित परतावा चांगला मिळेल, पण तुमच्या गुंतवणुकीचा प्रवास खूपच अस्थिर आणि तणावपूर्ण असू शकतो. कल्पना करा, बाजारात एखादा मोठा करेक्शन आला आणि तुमच्या पोर्टफोलिओची किंमत 20% किंवा 30% ने खाली गेली. स्क्रीनवर लाल रंगात तोटा दिसू लागला. अशा वेळी किती जण शांत राहू शकतील? म्हणूनच संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य नाहीये. माझ्या मते जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर जास्तीत जास्त 70% पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवावा. जर तुम्ही बॅलन्स गुंतवणूकदार असाल तर 60% पर्यंत पैसा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकता. जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तर 50% पर्यंत इक्विटीमध्ये गुंतवावा. हा एक व्यापक फ्रेमवर्क आहे. यामुळे बाजार पडल्यावर तुम्ही घाबरणार नाही आणि तुमचे ऍसेट अलोकेशन संतुलित राहतील. आता प्रश्न येतो की शेअर बाजारात नेमके कुठे गुंतवावे? जर तुम्हाला चांगले म्युच्युअल फंड निवडता येत असतील, त्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड, शार्प रेशिओ, रोलिंग रिटर्न्स यासारख्या गोष्टी समजत असतील तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय असू शकतो. जर या सगळ्या गोष्टी क्लिष्ट वाटत असतील तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे निफ्टी 500 इंडेक्स फंड. मी निफ्टी 500 इंडेक्स फंड वर का भर देतो? कारण निफ्टी 500 हा भारतीय शेअर बाजारातील सुमारे 90% मार्केट कॅपिटलायझेशन कव्हर करतो. यात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप सर्व प्रकारच्या कंपन्या येतात. दीर्घकालीन आकडेवारी पाहिली तर 1999 पासून निफ्टी 500 ने सुमारे 41 पटीने वाढला आहे आणि त्याने जवळपास 14.9% CAGR वार्षिक रिटर्न दिला आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या विशिष्ट कंपनीवर पैज लावत नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर पैज लावत आहे. जर भारत पुढील 10 ते 15 वर्षात किंवा 20 वर्षात प्रगती करत राहिला तर तुमच्या संपत्तीची वाढ होण्याची शक्यता देखील वाढते. यालाच पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणतात. कमी ताण, कमी निर्णय आणि दीर्घकालीन वाढ. आता दुसऱ्या महत्वाच्या गुंतवणूक वर्गाकडे वळूया, फिक्स्ड डिपॉझिट. आज अनेक गुंतवणूकदार FD कडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की FD मध्ये फारसा परतावा मिळत नाही, पण FD चे खरे महत्व समजून घेणे गरजेचे आहे. शेअर बाजाराने जरी सरासरी 15% आसपासचा परतावा दिला तरी यात एक मोठी समस्या आहे, व्हॉलिटॅलिटी. इतिहासात असे कालखंड आहेत जेव्हा निफ्टी 50 मध्ये 59% पर्यंत घसरण झाली आहे. कल्पना करा, तुमची 1 लाखाची गुंतवणूक 41,000 वर आली. अशा वेळी बहुतेक लोक मानसिक दृष्ट्या खचून जातात. यासाठी ऍसेट अलोकेशन महत्वाचे ठरते. उदाहरणार्थ 70% इक्विटीमध्ये, 15% डेटमध्ये आणि 15% गोल्डमध्ये असे पोर्टफोलिओ वाटप केले तर दीर्घकालीन परतावा जवळपास तसाच राहतो, पण जोखीम लक्षणीयरित्या कमी होते. माझ्या वैयक्तिक फ्रेमवर्क नुसार अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर 70% इक्विटीमध्ये, 15% FD मध्ये किंवा डेटमध्ये आणि 15% गोल्डमध्ये. जर तुम्ही बॅलन्स इन्व्हेस्टर असाल तर 60% इक्विटीमध्ये, 25% FD किंवा डेटमध्ये आणि 15% गोल्डमध्ये. आणि जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तर 50% इक्विटीमध्ये, 35% FD किंवा डेटमध्ये आणि 15% गोल्डमध्ये. यामुळे पोर्टफोलिओ अधिक स्थिर राहतो. आता डेट फंड आणि FD मध्ये फरक काय? दोघांचे नियम साधारणपणे सारखेच असले तरी एक मोठा फरक आहे. डेट फंड मध्ये परतावा निश्चित असतो, तो बाजारातील व्याजदरांवर अवलंबून असतो. पण फिक्स्ड डिपॉझिट मध्ये बँक आधीच व्याजदर ठरवते आणि तो निश्चित असतो. त्यामुळे FD हा अधिक अंदाजे स्थिर पर्याय मानला जातो. जर तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करू इच्छित असाल तर RD हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जसे SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा गुंतवणूक करतात, तसेच RD मध्येही ठराविक रक्कम दर महिन्याला जमा करता येते. RD चा उपयोग इमर्जन्सी फंड, शॉर्ट टर्म गोल्स किंवा मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी करता येतो. आता तिसऱ्या गुंतवणूक वर्गाबद्दल बोलूया, गोल्ड. भारतीय गुंतवणूकदारांच्या गोल्डशी भावनिक संबंध आहे, पण गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहणे अधिक महत्वाचे आहे. मागील 40 वर्षांच्या आकडेवारीनुसार सोन्याने सरासरी 12 ते 13% वार्षिक परतावा दिला. काही कालखंडात हा परतावा 15 ते 18% पर्यंतही गेला. परंतु गोल्डची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते अत्यंत सायक्लिकल ऍसेट आहे. उदाहरणार्थ काही वेळा ते सलग 7 ते 10 वर्षांपर्यंत गोल्डने जवळपास 0 परतावा दिलाय, पण अचानक मोठी तेजी देखील आली आहे. म्हणून गोल्ड मधून सतत परताव्याची अपेक्षा करू नये. माझ्या मते प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओ मध्ये 15% गोल्ड असावे. तुम्ही आक्रमक असाल, संतुलित असाल किंवा सावध गुंतवणूकदार असाल तरीही हा वाटा उपयुक्त ठरतो. आता गोल्ड मध्ये गुंतवणुकीचे पर्याय कोणते आहेत? जर तुम्हाला नियमित SIP करायची असेल तर गोल्ड म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्हाला कमी खर्चात गोल्ड खरेदी करायचे असेल तर गोल्ड ETF अधिक योग्य आहे. जर तुम्हाला भविष्यात प्रत्यक्ष सोने मिळवण्याचा पर्याय हवा असेल तर इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. आणि जर तुमचा उद्देश दागदागिने असेल तर फिजिकल गोल्ड हा एक योग्य पर्याय आहे. पण केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्युअल फंड हे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक आणि कमी खर्चाचे पर्याय मानले जातात. अखेर संपत्ती निर्माण करण्याचा मंत्र खूप सोपा आहे, फक्त जास्त परताव्याच्या मागे धावू नका. योग्य ऍसेट अलोकेशन ठेवा, दीर्घकालीन विचार करा आणि संयम राखा. कारण खऱ्या वेल्थ
क्रिएशनच्या पाया हा योग्य गुंतवणूक, शिस्त आणि वेळ यावरच उभा असतो. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब. धिस इज आशिष ओव्हर अँड आउट.